Hello student, today we will learn periods and electronic configuration. You will find that the number of valence electrons in these elements. However, the number of cells is the same. You will also find that while going from left to right within the period, the atomic number increases by 1 at a time and the number of valence electrons also increases by 1 at a time. बघा या ठिकाणी आपण आवर्त सारणीचा काही भाग या ठिकाणी आपण दाखवलेला आहे. तर या भागामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की मूलद्रव्यामधील संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या वेगवेगळी आहे. बघा या ठिकाणी आपण एखाद्या आवर्तामध्ये बघू आपण लिथियम बघा, बेरिलियम बघा, बोरॉन बघा, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन यांच्यामध्ये संयोजी इलेक्ट्रॉन जे आहेत शेवटच्या कक्षेमध्ये असलेले प्रत्येकाची संख्या कशी आहे वेगळी आहे. कशी आहे वेगळी आहे, मात्र त्यांच्यातील कवचाची संख्या सारखी आहे. बघा लिथियमचं कवच बघा 2 आहेत, बेरिलियमचं 2 आहेत, बोरॉनचे सुद्धा 2च आहेत, कार्बनचे सुद्धा 2च आहेत, नायट्रोजनचे 2च आहेत, ऑक्सिजनचे 2च आहेत, फ्लोरीन निऑनचे 2च आहेत. म्हणजे 2 म्हणजे कसं 2 नंबर. आता लिथियमचं सांगू आपण, 2चं पहिलं कवच कॉमा 1 जे आहे दुसरं कवच. तसंच आपण या ठिकाणी पाहू शकतो. तुम्हाला असे दिसेल की आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना अणुअंक 1 न वाढत जातो. तशी संयोजा इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा 1 न वाढते. बघा इथं लिथियम बघा संयोजी इलेक्ट्रॉन 1 आहे, बेरिलियमचा 2 आहे, बोरॉनचा 3 आहे, कार्बनचा 4 आहे, नायट्रोजनचा 5 आहे, ऑक्सिजनचा 6 आहे, फ्लोरीनचा 7 आहे, निऑनचा 8 आहे. मग या ठिकाणी एक एकची भर त्या ठिकाणी पडते संयोजी इलेक्ट्रॉनमध्ये. We can say that the element with the same number of shells occupied by electrons belong to the same period. बघा आपल्याला असं दिसून येतं की असं म्हणता येतं की ज्या मूलद्रव्यामधील इलेक्ट्रॉन असलेल्या कवचांची संख्या एकसारखी असते ती सर्व मूलद्रव्ये एकाच आवर्तामध्ये असतात. म्हणजे या ठिकाणी कवचाची संख्या जर सारखी असेल मूलद्रव्याची तर एकाच आवर्तामध्ये आढळून येतात. द एलिमेंट्स इन द सेकंड period, नेमली लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन and neon have electrons in the two cells K and L. K is a shell, L is a shell. या ठिकाणी दुसऱ्या आवर्तामध्ये मी आता जी नावं सिम्बॉल वाचले या मूलद्रव्यांच्या K व L या 2 कवचामध्ये इलेक्ट्रॉन असतात. K आणि L जे आहे KLMN हे कवचाचं नाव आहे, कवचाला नाव दिलेलं आहे, शेलला नाव दिलेलं आहे. K व L या 2 कवचामध्ये इलेक्ट्रॉन असतात. द एलिमेंट इन द थर्ड period, नेमली सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन and argon
have electrons in the three cells K, L and M. बघा या ठिकाणी तिसऱ्या आवर्तामध्ये सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन या मूलद्रव्यांच्या के, एल व एम या तीन कवचामध्ये इलेक्ट्रॉन असतात. राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ these एलिमेंट्स अँड कन्फर्म इन द मॉडर्न periodic table. Electrons are filled in the same shell while going along a period from left to right, and at the beginning of the next period a new electron cell start filling up. टेबल नंबर 2.8. बघा या ठिकाणी मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण आता आपण जे वर मूलद्रव्याची नावं सांगितलेली आहेत त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहायचं. आधुनिक आवर्त सारणीतील एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना बाह्यतम कवचेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढते किंवा भरले जातात. पुढचा आवर्त सुरू होत असताना नवीन कवच भरायला सुरुवात होते इलेक्ट्रॉननं. द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द फर्स्ट थ्री periods is determined by the electron capacity of the shell and the law of electron octet. पहिल्या तीन आवर्तामधील मूलद्रव्यांची संख्या ही कवचांची इलेक्ट्रॉन धारकता व इलेक्ट्रॉन अष्टकाचा नियम यावरून त्या ठिकाणी ठरवली जाते. पहिले तीन आवर्त जे आहेत त्या तीन आवर्तामध्ये कवचाची पहिले तीन आवर्त 1, 2, 3 पहिल्या तीन आवर्तामध्ये मूलद्रव्याची संख्या ही कवचाची इलेक्ट्रॉन धारकता व इलेक्ट्रॉन अष्टकाचा नियम यावरून ठरवली जाते. As per the electron holding capacity of cell, 2 elements are present in the first period and 8 elements in the second period. The third period also contains only 8 elements due to the law of electron octet. There are few more factors which control the filling of electrons in the subsequent periods, which will be considered in the next standard. कवचाच्या इलेक्ट्रॉन धारकतेनुसार शेल म्हणजे कवच. कवचाच्या इलेक्ट्रॉन धारकतेनुसार पहिल्या आवर्तामध्ये 2 मूलद्रव्ये आहेत. बघा पहिलं आवर्त त्याच्यामध्ये 2 मूलद्रव्ये आहेत. दुसऱ्यामध्ये 8 मूलद्रव्ये आहेत. इलेक्ट्रॉन अष्टकाच्या नियमानुसार तिसऱ्या आवर्तात सुद्धा 8 मूलद्रव्ये आहेत. पहिल्या आवर्तामध्ये इलेक्ट्रॉन भरण नियंत्रण करणारे आणखी काही घटक आहेत याचा विचार आपण पुढच्या वर्गामध्ये म्हणजे 11वीच्या वर्गामध्ये म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकतात. द केमिकल इथं या ठिकाणी हा जो चार्ट दाखवलेला आहे इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रॉन शेल्स हे शेल हे म्हणजे शेलचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे KLMN. पहिली कक्षा म्हणजे के, दुसरी शेल म्हणजे एल, तिसरी कक्षा शेल म्हणजे एम आणि तिसरा शेल कक्षा एन. पहिल्याला 1 नंबर दिलेला आहे, केला एलला 2 दिलेला आहे, एमला 3 आहे आणि एनला 4 आहे. याचा फॉर्म्युला कसा आहे किंवा पहिल्या कक्षेमध्ये किती राहू शकतात 2n², 2nचा वर्ग, 2 कंपल्सरी. एन म्हणजे काय कवचाची संख्या, मग ते पहिलं कवच आहे का, दुसरं आहे का, तिसरं आहे का, चौथं आहे. तर के म्हणजे पहिलं कवच त्याला 1 नंबर आहे म्हणजे एन किती आहे 1 आहे. आता एनचा वर्ग आहे म्हणजे 1चा वर्ग किती असतो 1च असतो. बे 1 बे. इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑक्युपाय इज 2 into L is the second shell,
N is a 2. 2 into 2 square. Electron capacity is a 8. 2 into 2 square. 2 into 4. 4 into 2 is equal to 8. Shell M. N is a number of shell 3. Formula is a 2n square. 2 into 9 is equal to इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी हवे 18. तर असंच या ठिकाणी एनचं सुद्धा आपण सांगू शकतो. एन शेलचं नाव आहे, 4थी कक्षा आहे, कवच आहे. 2 एनचा वर्ग म्हणजे 2 गुणिले एनचा वर्ग म्हणजे 4चा वर्ग 16, 16 दोन्ही 32. तर अशा प्रकारे कवचामध्ये इलेक्ट्रॉन भरले जातात. The chemical reactivity of an element is determined by the number of valence electrons in it and the shell number of the valence shell. The information on these points is obtained from the position of the element in the periodic table. That is, the modern periodic table has proved useful for स्टडी ऑफ एलिमेंट्स. बघा या ठिकाणी मूलद्रव्याची रासायनिक अभिक्रियाशीलता जी आहे ही त्याच्या संयुजा इलेक्ट्रॉनच्या संख्येवर अवलंबून असते. म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यावर अवलंबून असते. आणि संयुजा कवच कोणतं आहे हे यावरून ठरवलं जातं. या दोन्ही बाबीची माहिती आधुनिक आवर्त सारणीमध्ये, मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये कोठे आहे यावरून मिळते. त्यामुळं मूलद्रव्याच्या अभ्यासामध्ये आधुनिक आवर्त सारणी जी आहे तिला अतिशय स्थान त्या ठिकाणी दिलेलं आहे. सेकंड पॉईंट इज पिरियडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. आधुनिक आवर्त सारित आवृत्ती कल. ट्रेंड्स म्हणजे कल. ट्रेंड्स म्हणजे काय? कल. When the properties of elements in a period or a group of the modern periodic table are compared, certain regularity is observed in their variation. It is called periodic trends in the modern periodic table. बघा आधुनिक आवर्त सारणीतील आवृत्ती कल जो आहे, आधुनिक आवर्त सारणीच्या एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या गणातील मूलद्रव्यांच्या गुणधर्माची तुलना केली असता त्यांच्यात होणाऱ्या बदलामध्ये काही नियमितपणा त्या ठिकाणी दिसून येतो. रेग्युलरिटी म्हणजे काय? सर्टेन रेग्युलरिटी म्हणजे एक नियमितपणा त्या ठिकाणी, निश्चित असा नियमितपणा त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येऊ शकतो. इट इज कॉल्ड द पिरियडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. याला आधुनिक आवर्त सारणीतला आवृत्ती कल असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. इन दिस स्टँडर्ड वी आर गोइंग टू कन्सिडर द पिरियडिक ट्रेंड्स इन only 3 properties of elements, namely valency, atomic size and metallic non-metallic character. बघा या ठिकाणी आपण या वर्गामध्ये, या इयत्तेमध्ये फक्त मूलद्रव्याच्या संयुजा, म्हणजे आपल्या या वर्गामध्ये काय शिकायचे फक्त 10वीच्या संयुजा, अणू, आकारमान, धातू, अधातू, गुणधर्म या 3 गुणधर्मामधील आवृत्ती कल या ठिकाणी आपण विचारामध्ये घेणार आहोत. याच्यामध्ये पहिलं जे आहे व्हॅलेन्सी म्हणजे संयुजा. विद्यार्थी मित्र, आपलं जे टेक्स्टबुक आहे ते बाजूला काढून बाजूला ठेवून मध्ये आधीमध्ये पाहत जा पुस्तकामध्ये. व्हॅलेन्सी म्हणजे संयुजा. We have learned
in the previous standard that the valency of element is determined by the number of electrons present in the outermost shell of its atom, that is the valence electron. बघा या ठिकाणी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कुणाला म्हणायचं समजा या ठिकाणी बघा मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कवचात असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या म्हणजेच संयुजा इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून त्या मूलद्रव्याची संयुजा ठरवली जाते. म्हणजे काय, मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कवचात असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या म्हणजेच संयुजा इलेक्ट्रॉनच्या म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात त्या इलेक्ट्रॉनना संयुजा इलेक्ट्रॉन असे म्हणतात. तर ते संयुजा इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून म्हणजे संख्या किती आहे त्यावरून त्या मूलद्रव्याची संयुजा ठरवली जाते. बघा या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर एक चित्र दिसतं मला. याच्यामध्ये एका मूलद्रव्याचा या ठिकाणी अणुवस्तुमान अणुअंक या ठिकाणी दाखवलेला आहे. तो आहे 19. पोटॅश संज्ञे सिम्बॉल म्हणजे काय, त्या मूलद्रव्याचं चिन्ह ते आहे के, पोटॅशियम. त्याचा अणुअंक खाली दिलेला आहे 19 आहे, 19. आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कसं सांगायचं. आता ह्या 19चं डिवायडेशन करायचं. पहिली कक्षा, दुसरी कक्षा, तिसरी कक्षा आणि चौथी कक्षा. 2 पहिली कक्षा के, सेकंड शेल इज यल, दुसरी कक्षा काय यल आहे त्याच्यामध्ये 8 आहेत. थर्ड शेल इज यम, त्याच्यामध्ये सुद्धा 8 आहेत. आणि फोर्थ अँड लास्ट शेल इज यन, त्याच्यामध्ये 1 आहे. म्हणजे त्या 19ची वाटणी करायची कक्षेने आहे, कवचने आहे, वाटणी तर झाली पाहिजे. तर शेवटच्या कक्षेमध्ये जी संख्या आहे घेण्याची किंवा देण्याची म्हणजे ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी जी आवश्यकता असते ती संख्या द्यायची अथवा घ्यायची. तिथं कसं 3पेक्षा कमी आहेत म्हणून द्यावे लागतील. तर व्हॅलेन्सी जी आहे, संयुजा जी आहे ती किती आहे, 1 आहे. इथं आपण थांबू आता. सेकंड पॉईंट इज ॲटॉमिक साईज. अणु आकारमान. You have seen in the previous standards that size, volume is a fundamental property of matter. आकारमान हा द्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे हे आपण मागील वर्गामध्ये आपण पाहिलेलं आहे. The size of an atom is indicated by its radius. Atomic radius is the distance between the nucleus of the atom and its outermost shell. बघा अणूचे आकारमान हे त्याच्या त्रिज्येने दर्शवले जाते. जेवढी त्रिज्या तेवढं आकारमान. अणुत्रिज्या म्हणजे अणुकेंद्रक व बाह्यतम कवच यामधलं अंतर. म्हणजे अणूचं अणुकेंद्रक, न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट शेल यामधलं डिस्टन्स, अंतर जे आहे, अणुकेंद्रक आणि बाह्यतम कवच यामधलं अंतर जे आहे त्याला अणुत्रिज्या असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. ॲटॉमिक रेडियस is expressed in the unit
पिकोमीटर, त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये PM असं म्हणायचं. विच इज अ स्मॉलर दॅन नॅनोमीटर. बघा या ठिकाणी अणुत्रिज्या व्यक्त करण्यासाठी नॅनोमीटरहून लहान असं पिकोमीटर एकक वापरलं जातं. 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻12 मीटर. बघा या ठिकाणी 1 पिकोमीटर बरोबर 10⁻12 मीटर आहे. या ठिकाणी काही एलिमेंट्स दाखवलेले आहेत. ऑक्सिजन, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, बेरिलियम आणि लिथियम. त्यांचे ॲटॉमिक रेडियससुद्धा या ठिकाणी पिकोमीटरमध्ये सांगितल्यात. ऑक्सिजनची इज इक्वल टू 66 ॲटॉमिक रेडियस, बोरॉन 88, कार्बन 77, नायट्रोजन 74, बेरिलियम 111, लिथियम 152. तर या ठिकाणी काही आपण आत्ताच काही मूलद्रव्य त्याच्या अणुत्रिज्या आपण या ठिकाणी आत्ताच सांगितलेल्या आहेत. यू विल फाइंड दॅट ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग while गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विथिन ए पिरियड. तुम्हाला असं लक्षात येईल आवर्त सारणी पाहत असताना की आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना अणुत्रिज्या कमी होत जाते. द रिझन बिहाइंड दिस फॉलोज while going from left to right within a period, then atomic number increases 1 by 1, meaning the positive charge on the nucleus increases by 1 unit at a time. However, the additional electron gets added to the same outermost shell due to the increased nuclear charge. The electrons are pulled towards the nucleus to a greater extent and thereby the size of the atom decreases. बघा या ठिकाणी कारण सांगितलेलं आहे अणुत्रिज्या कमी का होते. या आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना या आवर्तामध्ये आधुनिक आवर्त सारणीच्या आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना अणुअंक 1 वाढत जातो. अणुअंक 1 वाढत जातो. इथं तुम्ही बघू शकता हा चार्ट. म्हणजेच केंद्रकावरील धनप्रभार 1 वाढत जातो. मात्र त्याप्रमाणे भर पडलेला इलेक्ट्रॉन हा असलेल्याच बाह्यतम कवचामध्ये जमा होतो. वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिक प्रमाणामध्ये ओढले जातात. त्यामुळं अणूचं आकारमान कमी होत जातं. कारण इलेक्ट्रॉनवर प्रभार कोणता असतो? ऋण असतो. आणि केंद्रकामध्ये प्रभार कोणता असतो? धन असतो. या ठिकाणी प्रोटॉनची संख्या वाढत चाललेली आहे. अणुअंक 1 वाढत चाललेला आहे. धनप्रभार वाढत चाललेला आहे. त्यामुळं निगेटिव्ह प्रभार जो आहे इलेक्ट्रॉनवरचा त्याला केंद्रकाकडे खेचलं जातं. त्यामुळं अणूचा जो आकारमान आहे ते काय होतं? कमी होत जातं. तर या ठिकाणी काही some elements and their atoms ready are given here. Elements is a potassium, nitrogen अशी यात लाईन दाखवलेली आहे तुम्हाला. तर त्याच्या अणुत्रिज्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर या ठिकाणी आपण थांबू आता.